नमस्कार मित्रांनो, तुम्ही नशीबवान आहात की नेमका तुमच्या हातीमध्ये 2024ला व्हिडिओ पडलेला आहे. यापूर्वी जर पडला असता तर कदाचित फ्रस्ट्रेशन आलेलं असतं. कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर 2018 2019 नंतर मित्रांनो आधीमध्ये कुठेही भरती नाही. डायरेक्ट 2024ला या ठिकाणी रेल्वेच्या भरत्या सुरू झालेल्या आहेत. आपण सगळी ऑफिशियली माहिती देत असल्यामुळे कुठेही डाऊट घ्यायची काही मित्रांनो कोणतीही तीळ मात्र शंका ठेवणार नाही. आणि तुम्हाला वाटतं की तुमच्यासोबत तुमच्या जिवलग मित्र मैत्रिणी नातेवाईक जिवलग म्हणतो मित्रांनो, कारण आलतू फालतू लोक मित्रांनो तसं पण आपल्यावर विश्वास ठेवत नाही, त्यांच्यापर्यंत पोचू पण नका. ओके, कारण ते तुम्हालाच इरिटेट करत राहतील, तुम्हाला डिमोटिवेट करतील. त्यामुळे तुमचे जे जिवलग आहे तुम्हाला मनापासून वाटतं की यार त्याला पण माझ्यासोबत फायदा झाला पाहिजे, तिला पण माझ्यासोबत फायदा झाला पाहिजे, तोही होतकरू विद्यार्थी आहे, तोही नातेवाईक माझा होतकरू आहे, त्याला पण या ठिकाणी त्याचा पण फ्युचर ब्राईट झालं पाहिजे. परंतु त्यांच्यापर्यंत मित्रांनो अवश्य हा व्हिडिओ काय करायचा आहे तुम्हाला पोहोचवायचा आहे. परंतु त्याच्या अगोदर तुम्ही स्वतः व्हिडिओ पाहायचा आहे, व्हॅल्युएबल वाटला तरच शेअर करायचा आहे, हे लक्षात ठेवा. एकही तीळ मात्र मी इकडचं तिकडचं फालतू काही सुद्धा सांगणार नाही. सगळं ऑफिशियल तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. अगदी फॉर्म भरण्यापासून ते या ठिकाणी जॉईनिंग पर्यंतची प्रोसेस या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. आणि महिला आणि पुरुष दोन्ही पण उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात मित्रांनो. मागील 5 वर्षानंतर आलेली एवढी मोठी संधी आहे. वेळात वेळ कितीही तुम्ही बिझी असला वेळात वेळ काढून मित्रांनो पाहायचं आहे, कारण आयुष्याचा प्रश्न आहे. पुन्हा तुम्ही म्हटला रडला तरी मित्रांनो एकदा डेट निघून गेल्यानंतर, एकदा मित्रांनो संधी निघून गेल्यानंतर पुन्हा संधी येणे नाही, लक्षात ठेवा. कारण मागील 5 वर्षानंतर आलेले आहे. पुन्हा कधी येईल काय होईल ते आपण सांगू शकत नाही. आपण काय रेल्वे मंत्री नाही, हे लक्षात ठेवा. आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी, मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना रेल्वे भरतीबद्दल काहीच माहिती नाही, काही म्हणजे काहीच माहिती नाही, तर त्यांच्यासाठी थोडीशी बेसिक माहिती देतो की रेल्वे भरती मित्रांनो आत्ता पहिल्यासारखं राहिलं नाही की हिंदी आणि इंग्लिश. आत्ता मित्रांनो रेल्वे भरती आपल्या मराठी मातृभाषेतून होते आणि ते पण मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे. त्यामुळे आपण तयारी सुद्धा मराठीमधून करायची ना. आता असं पण नाही की महागडे क्लासेस 1000 5000 10000 मित्रांनो. एक्झाम ऑडीने आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत मित्रांनो आपण एकदम क्वालिटी यामध्ये लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड क्लास, 10 वर्षाचा अनालिसिस काढून काढलेल्या नोट्स, टेस्ट हे फक्त 299 मध्ये आपण या ठिकाणी देत आहे. त्यामुळं आपण जर रेल्वे भरतीमध्ये इच्छुक असाल, कारण आपल्याला माहिती आहे सर्वप्रथम रेल्वे भरतीचा आपल्याला फॉर्म भरायचा असतो. फॉर्म भरल्यानंतर त्यांची परीक्षा असते. परीक्षेला तुम्हाला मॅथ, रिजनिंग, जीके, जीएस हे विषय विचारले जातात. तर ते विषय तुम्हाला आता कुठल्या पुस्तकातून करू, काय करू, कसं करू, काही ताण घ्यायची गरज नाही मित्रांनो. कारण या ठिकाणी तुमच्यासाठी रेल्वे मार्गदर्शक आणलेला आहे. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे मित्रांनो. कारण डिसेंबरपर्यंत भरत्याच आहेत, त्याला तुम्हाला फायदा झाला पाहिजे. त्यामुळे 1 वर्ष व्हॅलिडिटी दिलेली आहे. फक्त 299 मध्ये मित्रांनो हे सगळं तुम्हाला दिलं जात आहे. ओके, लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड क्लास, टेस्ट, नोट्स हे सगळं एकतर काही करायची तुम्हाला गरज पडणार नाही एकदा तुम्ही यामध्ये जॉईन झाल्यानंतर. तर जे विद्यार्थी आता भरपूर जॉईन तर झालेले आहेत, जे जॉईन झाले नसतील तर त्यांच्यासाठी काय करायचं मित्रांनो, जॉईन होण्यासाठी फक्त 299 आपल्याला काय करायचं आहे, 7248930176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाईल. बरं, यामध्ये काय काय भेटणार आहे, त्यामध्ये रेल्वेचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला भेटणार आहे. मागील 10 वर्षाचं अनालिसिस करून मित्रांनो इतिहासवरती कोणकोणत्या घटकावरती अगदी छोटं एकदम बारीक या ठिकाणी अनालिसिस करून तुम्हाला हे घटक काढलेले आहेत. इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना असेल, अर्थशास्त्र असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, त्यानंतर अंकगणितचे सगळे टॉपिक, बुद्धिमत्तेचे सगळे टॉपिक याचे तुम्हाला सविस्तर लाईव्ह क्लासेस पण होतात. लाईव्हमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता मित्रांनो. यामध्ये तुम्हाला लाईव्ह नाही पाहू शकला तर नंतर तुम्ही ते रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता. प्रत्येक घटकावरती या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सरावासाठी दिल्या जाणार. त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे 523 जे घटक काढलेले आहेत याचे तुम्हाला नोट्स पण दिल्या जाणार. म्हणजे तुम्हाला पुस्तक घ्यायची गरज पडणार नाही. PDF नोट्स भेटतात, लाईव्ह क्लास भेटतात, दररोज या ठिकाणी लाईव्ह क्लास होत आहेत मित्रांनो. मग तुम्ही म्हणताल एवढं सगळं तुम्ही देता, ह्याचे काहीतरी हजारो फी असेल. बिलकुल नाही. कुणालाही असं वाटू नये की मी केवळ माझ्याकडे आर्थिक कंडिशन व्यवस्थित नाही म्हणून मी क्लास जॉईन करू शकत नाही, असं कुणाच्याही मनामध्ये येऊ नये. म्हणून मित्रांनो आमच्या टीमने हा निर्णय घेतला की फक्त 299 मध्ये सध्या हे आपण काय करतो, ऑफर चालू ठेवलेली आहे. लवकरच ही फी जी आहे ती 1999 होणार आहे मित्रांनो. तर त्याच्या अगोदर आपण काय करायचं आहे, फक्त 299 मध्ये आपण या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. जे पण विद्यार्थी अजून जॉईन झाले नसतील त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा, कारण ही बी पुढे जाऊन 1999 होईल. तर त्याच्या अगोदर आपण फक्त 299 मध्ये जॉईन करू शकता. आणि व्हिडिओमध्ये काही जरी तुम्हाला अडचणी आल्या पुढं तरी बिंदास तुम्ही या नंबरला मला कॉल करायचा आहे. फक्त अट एवढीच आहे की तुम्ही अगोदर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काही शंका वाटल्या या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा कॉल देखील करू शकता. 7248930176 या नंबरला. मी तुम्हाला शब्द काय दिला मित्रांनो, तो शब्द दिलेला आहे की एकही गोष्ट मी मनाची सांगणार नाही. अधिकृत वेबसाईटवरती तर तुम्ही विश्वास ठेवता, आता माझ्यावर विश्वास ठेवणार लाखो विद्यार्थी आहेत मित्रांनो. पण त्यातले 2-4 विद्यार्थी असे असतात की नाही काय खरं आहे, आजकाल ऑनलाईनचं खूप फ्रॉड चाललेलं आहे, असं आहे तसं आहे. त्यामुळं मी म्हणत नाही की माझ्यावरती विश्वास
व्हायचा मित्रांनो विश्वास. ओके, तर त्यासाठी मी तुम्हाला काय केलेलं आहे, ऑफिशियली वेबसाईटवरती घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, ऑफिशियल वेबसाईट रेल्वे भरती बोर्ड मुंबई. ओके, जे की भरती प्रक्रिया करण्याचं हे बोर्ड आहे मुंबईचं मित्रांनो रेल्वेचं. आपल्या महाराष्ट्रातील भरत्या या ठिकाणी होत असतात. मग या ठिकाणी ज्या पण जाहिराती असतात मित्रांनो त्या या ठिकाणी येत असतात. आता जानेवारीपासून भरपूर भरत्या ऑलरेडी येऊन गेले. तुम्ही म्हटला तरी याच्या आता फॉर्म भरू शकत नाही. कोणकोणत्या? RPFच्या भरती म्हटला तरी तुम्हाला आता फॉर्म भरता येत नाही, कारण त्याची फॉर्म भरायची 14 मे लास्ट डेट होती, येऊन गेलेली आहे. टेक्निशियनच्या म्हणला तरी आता फॉर्म भरता येणार, कारण याची भरती पण येऊन गेलेली आहे. ALPच्या जवळपास मित्रांनो फॉर्म आले त्यावेळी 5,500 जागा होत्या. आता याच्या जागा 18,000 केल्या अचानक, परंतु आता फॉर्म भरायची डेट निघून गेली. तुम्ही भरू शकत नाही आता, परंतु ताण घेऊ नका. थंबनेलवरती तुम्हाला लिहिलेलं आहे म्हटल्यावरती तुम्हाला या ठिकाणी आशा असणार आहे, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी संधी असणार आहे. मग आपण जाऊया मित्रांनो अपडेटवरती. तर या ठिकाणी मी अपडेटवरती गेलेलो आहे. या ठिकाणी अपडेटवरती गेल्यानंतर तुम्हाला जर या ठिकाणी बघितलं, या ठिकाणी सर्व या ठिकाणी नोटिफिकेशन दिसून येतील. फक्त एवढंच आहे की मित्रांनो, तहान लागल्यावरती आड खांदायचा प्रयत्न करू नका. तहान भागणार नाही, कारण तुमच्यासारखंच मित्रांनो या ठिकाणी हजारो लाखो विद्यार्थ्यांना नोकरी पाहिजे आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल की मी नंतर करतो, बघू जाहिरात आल्यावरती 15 दिवस अगोदर अभ्यास करतो, म्हणजे ते एवढंच करायचं म्हणून करू नका. पैसा वाळू आणि वेळ वाया घालवू नका. करायचं तर प्रॉपर म्हणजे एवढं की बस जिंकण्यासाठीच आपल्याला करायचं आहे ही जिद्द ठेवा, कारण तुमच्याकडे पुढं एवढा ऑथेंटिक सोर्स मी तुमच्यासमोर ठेवत आहे मित्रांनो. तर त्याचा तुम्ही आता फायदा करून घ्या. नाहीतर माहिती नसल्यावर तर ठीक आहे बाबा, माहिती नव्हतं म्हणता येईल, परंतु तुम्हाला समोर मी माहिती करून दिलेलं, तुम्हाला जागं करतोय मी या ठिकाणी, हलवतोय की उठा उठा, एवढी मोठी जाहिरात आलेली, एवढी मोठी व्हॅकन्सी आलेली आहे. ओके, तुम्हाला जागं करतोय, तरी पण तुम्ही म्हणायचं की नाही मला झोपू द्या, मग त्याला काय अर्थ नाही मित्रांनो. या ठिकाणी जर आपण बघितलं सगळ्या व्हॅकन्सी RPF ELP टेक्निशियन ह्या ठिकाणी तुम्हाला सगळे दिसून येतील. तुम्ही म्हणता सर मला बाकी काय सांगू नका, मला ते TCचं सांगा, 10वीवरून 12वीवरून ग्रॅज्युएशनवरून असतील, अजून कोणत्या संधी आहेत ते सांगा मला. TCसाठी काय लागतं, पात्रता काय लागते ते सांगा, ते सगळं मी तुम्हाला सांगतो. अगोदर या ठिकाणी जाहिरातीबद्दल आपण बघूया मित्रांनो. भरपूर तुम्हाला उत्सुकता लागलेली असेल की नेमकी या ठिकाणी मला जाहिरात कधी येईल ते मला सांगा. मी तुम्हाला अगोदर जाहिरात मित्रांनो दाखवतो. या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो, इथं तुम्हाला इम्पॉर्टंट नावाखाली एक नोटिफिकेशन दिसून येते. तर त्याच्यावरती मी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करतो. तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता मी कित्येकदा मित्रांनो ही डाउनलोड केलेली आहे. कित्येकदा म्हणजे जसं की प्रत्येक व्हिडिओ बनवताना मी याचाच आधार घेतो, याच्याशिवाय मी कोणताही आधार तुम्हाला या ठिकाणी उगीच फालतू मनाचं काही सांगत नसतो. फक्त तुम्ही आता काय करायला पाहिजे, आतापासून काय करायला पाहिजे, TC बनायचं तर तुम्हाला काय पात्रता पाहिजे, वय काय पाहिजे, सगळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. मग आता बघा या ठिकाणी रेल्वेने जे इम्पॉर्टंट मी तुम्हाला दाखवलं तिथं ओपन केलं, एक ॲन्युअल वार्षिक कॅलेंडर जाहीर केलेलं आहे. मग तिथं ELPच्या म्हटलं होतं बाबा जानेवारी ते मार्च येणार. मित्रांनो ह्या जागा जर आपण बघितल्या त्यावेळेस ह्या जागा आल्या होत्या मित्रांनो, तर त्यावेळेस ह्या जागा होत्या किती, तर ह्या जागा होत्या मित्रांनो या ठिकाणी 5,696 एवढ्या जागा होत्या. तुम्हाला या ठिकाणी झूम करून पण दाखवतो. ठीक आहे, किती होते मित्रांनो, 5,696. रेल्वेच्या मनामध्ये आलं कधी, आत्ता आलं मित्रांनो, काही दिवसापूर्वी, कधी 19/6 या ठिकाणी रेल्वेच्या मनामध्ये आलं की बाबा हे काही जागा अपुऱ्या आहेत. रेल्वेने वाढवल्या किती मित्रांनो, लगेचच आत्ता 19 जूनला वाढवल्या मित्रांनो. ओके, जाहिरात भरून घेतली होती जानेवारीमध्ये, आत्ता वाढवल्या जागा किती अचानक, 18,799 मित्रांनो. 3 पट जागा वाढवल्या, 3 पट. ज्यांनी फॉर्म भरले त्यांचं मित्रांनो या ठिकाणी सोनं झालं. ठीक आहे, सोनं झालं हे लक्षात ठेवा, कारण आता नवीन तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही, कारण आपल्यामध्ये असं असतंय की नाही माझ्यापाशी एवढ्या जागा आल्या तरच मी फॉर्म भरणार, याव करणार त्याव करणार. जर सांगत असेल तर ऐकायचं नाही. आजकाल टेंडन्सी पण चाललेली आहे, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नव्हता ELPचा. ज्यांनी भरला त्यांचं या ठिकाणी जानेवारी मार्चमध्ये जाहिरात आल्यानंतर तर त्यांचं या ठिकाणी आता परीक्षा कधीही होऊ शकते, आणि जागा वाढल्या भरपूर आणि फॉर्म कमी राहिलेले त्यांच्यासाठी, त्यामुळे त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन कमी राहिलेलं आहे. त्यानंतर आता टेक्निशियनच्या पण ज्यांनी फॉर्म भरले त्याच्या पण मित्रांनो या ठिकाणी जागा जवळपास 30,000 होणार आहेत, असे अपडेट न्यूजला तर येत आहे, पण अजून ऑफिशियल आलं नाही. जसं की ELPचं मी तुम्हाला ऑफिशियली जे आलं ते दाखवलं. आता ज्यावेळेस याचं ऑफिशियल ते पण मी तुम्हाला दाखवेल टेक्निशियनवाल्यांसाठी. बरं तुम्ही म्हणता सर ते उगाच फापट पसारा सांगू नका, आमच्यासाठी सांगा बाबा कधी येणार आहे, आमच्यासाठी सांगा. ठीक आहे, आम्ही वाट बघतोय चातकासारखं. आता 10वीवाले 12वीवाले ग्रॅज्युएशनवाले तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे वेळ अजून आहे अभ्यासासाठी. आतापासून काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि एकदा का तुम्ही 299चा हा कोर्स एकदा एवढी माफ फीमध्ये जॉईन जर केला, तुम्हाला सगळंच नोट्स देतोय, टेस्ट देतोय, मागे 10 वर्षाचं अनालिसिस करून 523 घटक काढलेले आहेत, त्यावरती आधारित मित्रांनो जर तुम्ही केलं तर मला नाही वाटत की कोणी या भरतीतून राहू शकतं. आणि एकदम सोप्या भाषेमध्ये शिकवतो आपण. ओके, जे जॉईन झालेले आहेत ते विद्यार्थी तुम्हाला सांगतीलच. मग आता इथं जर बघितलं जुलै ते सप्टेंबर हा टाइम दिला, म्हणजे आता जुलै तर चालू झाला,
कोणत्याही क्षणी मित्रांनो जाहिरात येऊ शकते, कोणत्याही क्षणी. कारण इथं टाईम पिरियड ज्या पद्धतीने त्यांनी दिला होता मित्रांनो ELP यासाठी ELP टेक्निशियनसाठी RPFचा दिला नव्हता, तरी पण त्याच्या पण 4,500 जागा आल्या. आता त्याचं पण जागा वाढायचं चाललेलं आहे. बघू, वाढल्या तर चांगलीच गोष्ट आहे. मग ह्याच्या जर या ठिकाणी त्यांनी जाहिरात दिल्याप्रमाणे येत असतील आणि जागा ज्या आहेत त्याच्यापेक्षा वाढत असतील, तर मित्रांनो जुलै सप्टेंबर जर त्यांनी NTPC दिले असतील तर हे काय येणार नाही. मागील 5 वर्षानंतर आत्ता हे कॅलेंडर 2024 मध्ये त्यांनी दिलेलं आहे. मग जुलै ते सप्टेंबरमध्ये हे ग्रॅज्युएट लेवलचं या ठिकाणी NTPC येणार आहे. मग 2019ला ज्यावेळेस ही जाहिरात आली होती त्यावेळेस किती फॉर्म होते मित्रांनो, किती जागा आल्या होत्या याच्या? 35,000 जागा आल्या होत्या. किती? 35,000. आणि हे झालं ग्रॅज्युएशनवालीसाठी. हे झालं अंडर ग्रॅज्युएट. यामध्ये TC सारखी पदं असतात मित्रांनो 12वी वाल्यांसाठी. आणि 10वी वाल्यांसाठी मित्रांनो हिथं असतं. मग तुम्हाला जर ह्याच्या किती आल्या होत्या? ह्याच्या मित्रांनो 1,03,000 एवढ्या व्हॅकन्सी आल्या होत्या. किती? 1,03,000 प्लस वॅकन्सी फक्त 10वी वाल्यांसाठी या ठिकाणी आल्या होत्या. लेवल 1ची पदं होतं. ज्युनियर इंजिनिअरिंग वाल्यांसाठी पण याच दरम्यान येणार आहे जुलै सप्टेंबरमध्ये. पॅरामेडिकल वाल्यांसाठी सुद्धा याच दरम्यान या ठिकाणी जाहिरात येणार आहे. ठीक आहे, याच दरम्यान जाहिरात येणार आहे. मग ज्या पद्धतीने मित्रांनो ह्या जाहिराती या ठिकाणी झळकलेल्या आपल्याला दिसत आहेत, ELP टेक्निशियन ओके, असंच NTPCची कधीही जाहिरात या ठिकाणी येणार. मग तुम्ही म्हणता सर आतापासून आम्ही काय करू? तर आतापासून फक्त अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात करा. मी जे ते काय 523 घटक दिलेले आहेत त्याचा अभ्यास तुमचा चालू राहू द्या. जसं काही या ठिकाणी नोटिफिकेशन येईल तसं मी तुम्हाला ग्रुपमध्ये देईल. बरं, तुम्ही म्हणता सर आम्हाला आयडिया तर द्या नेमकं काय लागतं आहे काय नाही लागतं आहे. तर जे 10वी वरून आहेत मित्रांनो, तर जे 10वी पास विद्यार्थी आहेत ओके, 10वी पास असतील आणि NTPC या दोघांसाठी मित्रांनो एजचा क्रायटेरिया सारखाच आहे. या दोघांसाठी एजचा क्रायटेरिया सारखाच आहे. काय लागतं आहे मित्रांनो? अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी जर बघितलं तर अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी मित्रांनो 36 वय असतं 2019च्या जाहिरातीनुसार. परंतु कोरोना कालखंडामुळे काय झालेलं आहे, 3 वर्षे वाढवून भेटत आहेत. म्हणजेच किती झालं मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं 33 असतं, परंतु कोरोना कालखंडामुळे काय होतं मित्रांनो 3 वर्षे वाढवून भेटत आहेत. 33 असतं, परंतु कोरोना कालखंडामुळे ELPला वाढवून दिलं, टेक्निशियनला वाढवून दिलं, RPFला पण वाढवून दिलं. म्हणजे याला सुद्धा तुम्हाला वाढवून भेटणार. म्हणजे अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी किती झालं मित्रांनो 36 वय झालं आहे NTPC ग्रॅज्युएटवाल्यांसाठी. म्हणजेच OBC साठी किती होईल मित्रांनो, कारण OBCला अजून 3 वर्ष सूट असतं. म्हणजे OBC साठी किती झालेलं आहे 39 झालेलं आहे. SC ST कॅटेगरीसाठी जर आपण बघितलं SC ST कॅटेगरीसाठी OBC पेक्षा अजून 2 वर्ष त्यांना वाढवून असतं. म्हणजे 41 वर्षापर्यंत OBC कॅटेगरीतील उमेदवार या ठिकाणी पात्र असतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि लेवल 1 साठी पण हाच क्रायटेरिया. लेवल 1 म्हणजे आणि NTPC ग्रॅज्युएट यासाठी हेच असतो. फक्त आता जे अंडर ग्रॅज्युएट आहेत TC साठी, तर ह्यासाठी मित्रांनो काय आहे त्यांनी क्रायटेरिया जो असतो तो कमी ठेवलेला असतो. किती असतो? त्याच्यापेक्षा 3 वर्ष या ठिकाणी तुम्हाला कमी भेटतो क्रायटेरिया. ठीक आहे, अनरिझर्व्ह म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर अनरिझर्व्ह असाल तर तुम्हाला 33 वर्षापर्यंत भेटणार आहे. ओके, त्यानंतर तुम्ही OBC मध्ये असाल तर 36 वर्षापर्यंत, आणि जर तुम्ही SC ST असाल तर तुम्हाला या ठिकाणी 38 वर्षापर्यंत क्रायटेरिया भेटणार आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कारण कोरोनामुळे जरी वाढवली असली तर ह्याला असतानाच किती वय असतं मित्रांनो, यासाठी 30 वर्षापर्यंत क्रायटेरिया असतो ह्या अंडर ग्रॅज्युएट वाल्यांसाठी. हे लक्षात ठेवा. जशी जाहिरात येईल तसं मी तुम्हाला तर दिलं. तोपर्यंत मी 2019ची जाहिरात कशी होती ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. जसं की जाहिरात या ठिकाणी आली होती मित्रांनो. पदं आपण या ठिकाणी बघू शकता. ओके, NTPC साठी जर बघितलं ही 24,000 पदं प्लस ही 10,000 पदं. ओके, 10,600 प्लस ही 24,600 म्हणजे जवळपास 35,000 प्लस पदं फक्त NTPCची आलेली होती. यामध्ये 2 कॅटेगरी असतात, एक 12वी वरून असते आणि एक ग्रॅज्युएशन वरून असते. 12वी वाल्यांसाठी या ठिकाणी TC सारखी पदं असतात मित्रांनो, आणि ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी या ठिकाणी जर बघितलं तर पोस्ट मास्टर सारखी पदं असतात. हे तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय लागतं मित्रांनो, या ठिकाणी वय तुम्हाला दिलेलं आहे. अंडर ग्रॅज्युएट वाल्यांसाठी त्यावेळेस वय होतं 18 ते 30, परंतु कोरोना काळामध्ये मी आता सांगितलं 3 वर्ष तुम्हाला या ठिकाणी प्रत्येकाला वाढवून भेटत आहे. आणि इथं तुम्हाला या ठिकाणी सूट पण असते. OBC साठी 3 वर्ष, SC ST, त्यानंतर जे या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन असेल, दिव्यांग असेल त्यांच्यासाठी पण या ठिकाणी सूट आहे. जे महिला आहे, ज्यांचे या ठिकाणी विधवा महिला आहेत किंवा डिवोर्स झालेला आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी सूट असते. यामध्ये पण तुम्हाला +3 करू शकता. कोरोनामुळे तुम्हाला वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे प्रत्येकालाच या ठिकाणी. आणि जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे ज्यांचं, तर त्यांच्यासाठी मित्रांनो 18 ते 33 वयापर्यंत या ठिकाणी सूट असते. हे लक्षात ठेवायचं ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. यामध्ये पण आता 2019 नुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे अजून 3 वर्ष तुम्हाला कोरोनामुळे वाढवून भेटतंय. कारण ELPला, RPFला, टेक्निशियनला भेटलेला आहे. म्हणजे याला सुद्धा आपल्याला भेटण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे 18 ते 36 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी ओपनवाले भरू शकता. त्यानंतर इथे जर बघितलं SC ST OBC या ठिकाणी जर आपण बघितलं तर OBC साठी 39 वर्ष, त्यानंतर SC ST साठी 41 वर्ष, आणि प्रत्येकासाठी तिथं +3 तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने हे एज क्रायटेरिया आहे.
अशा पद्धतीने प्रत्येक याच्या मित्रांनो पोस्ट वाईज आपल्याला काय होतं या ठिकाणी वॅकन्सी पाहायला भेटतात. दिव्यांग व्यक्तींना पण या ठिकाणी वॅकन्सी असतात. आपण बघू शकता मित्रांनो त्यांच्या क्रायटेरियानुसार. ओके. हां, प्रत्येक या डिपार्टमेंट आपण मुंबई झोनसाठी भरायचा असतो फॉर्म. कुठं? मुंबई झोनसाठी आपण या ठिकाणी फॉर्म भरायचा असतो. मग मुंबई झोनसाठी जर आपण बघितलं तर मित्रांनो प्रत्येकाला या ठिकाणी वॅकन्सी असतात. ओके. एस-सी, अनरिझर्व्ह, एस-सी, एस-टी, ओबीसी, ईडब्ल्यू-एस टोटल या ठिकाणी बघू शकता. आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत तर त्यांच्या क्रायटेरियानुसार पण कोणकोणत्या सुटेबल आहेत तर या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी दिलेल्या आहेत ह्या सगळ्या. ओके. हां, तर हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिसून येतात टोटल वॅकन्सी वगैरे. हे जाहिरात आल्यानंतर अजून आपल्याला सुटसुटीत मी तुम्हाला सांगणारच आहे. पात्रता काय लागते बाबा? समजा आपल्याला या ठिकाणी टी-सीसाठी भरायचं आहे. मग काय लागते मित्रांनो या ठिकाणी? तर 12वी तर आपल्याला पाहिजे आहे. ओके. 12वी या ठिकाणी पाहिजे आहे. प्लस तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो? तर कमीत कमी 50% पाहिजेत. हे कोणासाठी आहे? हे लक्षात घ्या अगोदर. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे मित्रांनो. ओके. ज्यांचं ग्रॅज्युएशन म्हणजे 12वी जास्त शिक्षण झालेलं आहे त्यांना ही अट नाही. हे लक्षात ठेवा. त्यांना 35% असतील तरी पण चालू शकतं. ओपन असू द्या, ओबीसी असू द्या, एस-सी, एस-टी कोणत्याही कॅटेगरीमध्ये असू द्या. तुमचं 12वी जास्त शिक्षण झालंय तर तुम्हाला 35% असतील तरी सुद्धा चालू शकतं. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कोणतंही असू द्या. पर्सेंटेजची अट नाही. पण फक्त तुमचं 12वी झालं आहे आणि तुम्ही अनरिझर्व्ह किंवा ओबीसी कॅटेगरीमध्ये आहात. अनरिझर्व्ह किंवा ओबीसी तर तुम्हाला मात्र काय पाहिजे आहे मित्रांनो? 50% पाहिजे आहेत. जर तुम्ही एस-सी, एस-टी या कॅटेगरीमध्ये असाल तर आणि तुम्ही जर दिव्यांग व्यक्ती असाल, एक सर्व्हिसमॅन असाल मित्रांनो तर तुम्हाला काही पर्सेंटेजची अट नाही. 12वी जरी असलं तरी तुम्हाला 35% असतील तरी सुद्धा तुमचं चालू शकतं. ही अट फक्त ओबीसी आणि अनरिझर्व्ह कॅटेगरीवाल्यांसाठी आहे. ज्यांचं फक्त 12वी झाले त्यांच्यासाठी ही 50%ची अट आहे. बाकीच्यांसाठी अट नाही. ओके. हे लक्षात ठेवा. आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झाले त्यांना कोणालाच नाही. ओबीसी असो, अनरिझर्व्ह असो 35% असतील तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी पात्र आहात. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. मग ठीक आहे, आता तुमची पात्रता बसली, वय बसलं, सगळं झालं. ठीक आहे, आता तुमचा सर अभ्यास काय आहे? तर मी ते 523 जे घटक दिलेले आहेत मित्रांनो, तर या ठिकाणी रेल्वेने जो शॉर्ट तुम्हाला सिलेबस दिलेला आहे, तर त्याच्याच आधारे मागील 10 वर्षाचं अनालिसिस करून आणि मी तुम्हाला शिकवताना प्रत्येक यातला घटक जो आहे तो कधी, कोणत्या शिफ्टला, किती वाजता सगळं तुम्हाला इथे दिलं जातं किंवा कोणत्या डेटला, कोणत्या परीक्षेमध्ये, कोणत्या शिफ्टला, ओके, कधी विचारलेलं आहे ते सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे त्या 523 घटकामध्ये. ठीक आहे. प्रत्येक ते एक घटक आहे, ते काय घटकावरती कित्येक प्रश्न आहेत मित्रांनो. हे सगळं तुम्हाला त्यामध्ये आहे. मग इथं काय आहे? जनरल अवेअरनेस, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. ओके. मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग हे प्रश्न असतात. इथं 40 प्रश्न, 30 म्हणजे 30 आणि 30 60 आणि 40. ठीक आहे. असे 100 प्रश्नांची परीक्षा असते आणि 90 मिनिट 1.5 तास वेळ असतो. मग ही परीक्षा पास झाल्यावरती तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं तर अजून या ठिकाणी तुम्हाला एक दुसरी परीक्षा आणि सिलेबस तोच आहे, वेगळं काय नाही. तुम्हाला आपल्या या बॅचमध्ये दोन्हीचा या ठिकाणी तयारी होऊन जाते मित्रांनो, कारण विषय तेच आहेत आणि पण काठीण्य पातळी दोन्हीच्या लेवलनी धरून चालतो. त्यामुळे तुम्हाला त्याचा ताण काहीच घ्यायची गरज नाही. हिथं मग काय होतं? तेच विषय आहेत. ओके. जनरल अवेअरनेस, अंकगणित, बुद्धिमत्ता. फक्त काय झाले? प्रश्नांची संख्या वाढलेली आहे. तिथं जसं मित्रांनो 40 30 होतं तर इथं 50 35 झालेला आहे प्रश्न. म्हणजे 120 प्रश्न झाले टोटल. वेळ तेवढाच ठेवलाय. वेळेमध्ये बघा नाइंसाफी केलेली आहे. त्यामुळे तुमचा स्पीड या ठिकाणी महत्त्वाचा ठरणार. प्रॅक्टिस महत्त्वाची आणि प्रॅक्टिससाठी मग आपण काय केलंय? ओके. परिपूर्ण स्टडी प्लॅन. प्रॅक्टिससाठी सिलेबस झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती जे पण या ठिकाणी घटक आहेत त्या प्रत्येक घटकावरती तुम्हाला ऑनलाईन टेस्ट तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार. त्यामुळे तुमचा काय होणार आहे? प्रॅक्टिस फास्ट या ठिकाणी काय होणार मित्रांनो? तयारी होऊन तुम्ही या ठिकाणी परीक्षेमध्ये तुमचा वेळ या ठिकाणी पुरण्यासाठी मदत होणार आहे. मग त्याचे जे काय या ठिकाणी घटक त्यांनी दिलेले आहेत, जे पण या ठिकाणी घटक दिलेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता. मॅथमॅटिक्सचे हे घटक दिले, तुमचे सगळे या ठिकाणी आपल्या 523 याच्यामध्ये सगळे घटक तुमचे होऊन जाणार आहेत आणि परीक्षा मराठीमधून देऊ शकता मित्रांनो. तुम्ही म्हणता सर कुठे व्हावं मराठी, ते पण तुम्हाला दाखवतो. त्यानंतर या ठिकाणी बुद्धिमत्ताचे एवढे तुम्हाला घटक दिलेले आहेत आणि या ठिकाणी जनरल अवेअरनेसचे तुम्हाला एवढे घटक दिलेले आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला हे सगळं तर दिलेलंच आहे. आता यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं मित्रांनो? जे पण या ठिकाणी जनरल सायन्स असतं तर तिथं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीवरती आपल्याला माहिती रेल्वेला जास्त प्रश्न विचारले जातात. किती जास्त प्रश्न या ठिकाणी विचारले जातात हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सुद्धा या ठिकाणी सविस्तर दिलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल तुम्ही मराठीमध्ये देऊ शकता म्हणताय, कुठे बाबा मराठी दाखवा. तर मित्रांनो या ठिकाणी तुमची चॉईस असते की तुम्ही परीक्षा कोणत्या लँग्वेजमध्ये देऊ शकता. तर या ठिकाणी आपल्याला अभिमान आहे की आपली मराठी मातृभाषेमध्ये आपण या ठिकाणी परीक्षा देऊ शकतो आणि मातृभाषेतून देऊन या ठिकाणी आपण सिलेक्शन लवकर घेऊ शकतो. कारण या ठिकाणी आपण आपली मातृभाषा लवकर ग्रास्प करू शकतो, लवकर समजू शकतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. बाकी तुम्ही बाकीच्या लँग्वेजमध्ये पण देऊ शकता. असं काही नाही की फक्त मराठीच. हिंदी आहे, इंग्लिश आहे ते पण देऊ शकता. आणि सायन्स शिकवताना आपण काही शब्द जे आहेत मित्रांनो, फोर्स असेल किंवा या ठिकाणी बाकी जे न्यूटन्स लॉ आहेत, ओके, हे जे आहेत तुमच्या या ठिकाणी लहानपणापासून इंग्लिश वर्ड कानी पडलेले असतात. फोर्सला जर बल म्हटलं
ओके, किंवा एनर्जीला जर ऊर्जा म्हटलं तर ते थोडंसं तुम्हाला ऊर्जा, बल हे समजायला कठीण जातं. तर तिथं आपण बरोबर ते शब्द वापरत असतो आणि शिकवत असतो. त्यामुळे दोन्ही भाषेत आणि बाकी इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र हे तुम्हाला मराठीतून समजायला काही अडचण नसते. ते पटकन समजून जातं. म्हणजे शिकवताना दोन्ही पद्धतीचा या ठिकाणी तुम्हाला वापर करून तिथं ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथं ते शब्द वापरून शिकवलं जातं. त्यामुळं शिकवण्याची पद्धत आपली एकदम सोपी होऊन जाते. त्यामुळे आता उरलेल्या दिवसामध्ये आपल्या मराठी मातृभाषेतून फक्त मित्रांनो हे 523 घटक पूर्ण करण्यावरती भर द्या. बाकी मला नाही वाटत की दुनियातील कोणती अशी ताकद आहे की एवढं करूनही तुम्हाला रेल्वे भरतीतून अडवू शकतो. त्यामुळं हेच काय करायचं मित्रांनो, उरलेल्या दिवसामध्ये 523 घटक करा. यामध्ये सगळं दिलं, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अंकगणितचे सगळे टॉपिक, बुद्धिमत्ताचे सगळे टॉपिक हे सगळे तुम्हाला दिलेले आहेत. फक्त या ठिकाणी मित्रांनो दिलेलं नाही तर इथं सगळ्या याच्यामध्ये माध्यमातून दिलं, म्हणजे लाईव्ह क्लास दिलेत, व्हिडिओ लेक्चर तुम्ही असतात, दररोज लाईव्ह क्लास असतात, तुम्ही लाईव्हमध्ये मला प्रश्न विचारू शकता, रेकॉर्डेड क्लासेस आहेत मित्रांनो, ऑनलाईन टेस्ट आहेत, नोट्स आहेत, म्हणजे बाकी काही करायची तुम्हाला गरज पडत नाही. जर तुम्ही मनावरती घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी असं समजा की भूक लागलेली आहे आणि समोर मित्रांनो या ठिकाणी ताट तुमच्या समोर वाढून दिलेलं आहे, फक्त आता ते तुम्हाला खायचं काम करायचं आहे हे लक्षात ठेवा. आणि तुमची नोकरीची जी काय या ठिकाणी भूक लागलेली आहे तुम्हाला तर ती भागवायची आहे. आणि संधी पण आलेली आहे मित्रांनो चालून, म्हणजे या ठिकाणी रेस्टॉरंट पण आहे, वाढणारा मी आहे मित्रांनो आणि खाणारा फक्त तुम्हाला या ठिकाणी आता पाहिजे आहे. फक्त तुमच्याकडे इच्छाशक्ती पाहिजे. जर इच्छाशक्ती नसेल तर मग त्याला तर ब्रह्मदेव सुद्धा काही करू शकणार नाही. तुम्ही म्हटलाच की मला नाहीच करायचं तर त्याला मग कुणीच काही करू शकत नाही. फक्त तुमची इच्छाशक्ती ठेवा, आपोआप मित्रांनो ह्या दुनियातली युनिव्हर्समधली ताकद तुम्हाला मदत करायला धावून येईल, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सरळ सेवा आणि प्लस रेल्वे भरती म्हणजे सरळ सेवेची सुद्धा उद्या जर कोणत्या भरत्या आल्या तर त्याचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कंटेंट दिलेलं आहे मित्रांनो. असं नाही की फक्त रेल्वे, याचं रेल्वेचं तर परिपूर्ण टू द पॉईंट दिलेलंच आहे, परत सरळ सेवेच्या जरी आल्या तर त्याचं सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा दिलेलं आहे याच फीमध्ये, जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा कुठेही परत सेपरेट काही करायची गरज पडू नये. तुम्हाला आता सगळी माहिती तर दिलेली आहे. रेल्वे परीक्षा मराठीतून होते ते पण सांगितलं, सगळं सांगितलं. अजून जरी तुमचे काही डाऊट असतील तर बिंदास तुम्ही या नंबरला कॉल करू शकता 72 48 93 0176. आणि तुम्हाला वाटलं की ठीक आहे मला जॉईन आत्ता लगेच व्हायचं आहे फी वाढण्याच्या अगोदर, कारण लवकरच ही फी किती होते मित्रांनो, 1999 होते. किती? 1999. त्याच्या अगोदर फक्त 299 मध्ये मित्रांनो आपण जॉईन होऊन घ्या आणि या संधीचा लाभ घ्या. काही जर शंका असतील बिंदास तुम्ही या नंबरला मला कॉल करू शकता 72 48 93 0176. आणि तुम्हाला माहिती समजली असेल कसं जॉईन व्हायचं आहे, काही या ठिकाणी ताण घ्यायची नाही मित्रांनो. फक्त 299 72 48 93 0176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट मित्रांनो याच व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे. तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे. अधिक माहितीसाठी याच 72 48 93 0176 या नंबरला तुम्ही कॉल करा, व्हॉट्सअप करा आणि तुमच्या शंका बिंदास तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास तुमच्या जीवलग मित्र, मैत्रिणी, नातेवाईक ज्यांना तुम्हाला मनापासून वाटते की त्यांचंही बलं झालं पाहिजे मित्रांनो, त्यांनाही या नोकरी संधी भेटली पाहिजे, त्यांनी आतापासून तयारी केली पाहिजे आहे, तर त्यांच्यापर्यंत अशा हुतकुरू तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईक त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. आणि तुम्हाला व्हॅल्युएबल वाटलाच आहे तर एक लाईक नक्की करा. नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनातील काही शंका असतील तर बिंदास तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. धन्यवाद.